साक्ष आहे. ते बोलतात की मौंदी गुरुवारच्या दिवशी जसे ते सकाळपासून चर्चमध्ये काम करत होते डेकोरेशनचं, आणि ते बोलतात की सकाळपासून माझं खूप डोकं दुखत होतं आणि त्यांनी 2दा मेडिसिन घेतल्या पण त्यांना काहीच फरक नाही पडला. आणि संध्याकाळी ते मौंदी गुरुवारचं ज्या चर्च होतं, संध्याकाळी चर्च मध्ये आले, ते वचन ऐकत होते आणि त्यावेळेस पास्टर वचनाद्वारे बोलले की प्रभू भोजन घेतल्याद्वारे प्रभूचं सामर्थ्य तुम्ही जाहीर करा, ते आरोग्य तुम्ही स्वीकारा. तसं त्यांनी ते आरोग्य स्वीकारलं. आणि त्याच समय जेव्हा लास्टची प्रेयर चालली होती, म्हणजे त्यांना चर्चमध्ये मॅसेज मध्ये बसवत सुद्धा नव्हतं, इतकं त्यांना त्रास होत होता, इतकं डोकं दुखत होतं. आणि जसं लास्टची प्रेयर चालली होती त्यावेळेस वैशाली सिस्टर लोकांमध्ये जात होते, डोक्यावर हात ठेवून प्रेयर करत होते आणि त्यांनी देखील ते वचन स्वीकारलं. आणि जेव्हा सिस्टर आल्या, सिस्टरने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते बोलतात त्याच समय मला प्रभूंनी आरोग्य दिलं आणि माझं जो पण डोकं दुखायचा त्रास होता सर्व काही त्रास निघून गेलाय आणि प्रभूंनी मला पूर्णतः हिलिंग केलं. आणि जसं दोनदा मेडिसिन घेतलं, मला वाटलं संध्याकाळपर्यंत बरं होईल, पण काहीच बरं नाही झालं, परत तेच दुखत होतं. तर ते बोलतात संध्याकाळी प्रभूंनी मला पूर्णतः आरोग्य दिलं. जे वचनावर मी विश्वास ठेवला, जे वचन मी स्वीकारलं, ते वचन आणि प्रभूंनी माझ्या जीवनात कार्य केलं, त्याबद्दल मी सर्व गौरव प्रभूच्या नावात.